अर्धी भाकरी काव्यसंग्रहाचं नूर येथे प्रकाशन. संजय थोरात यांच्या कवितेत अस्वस्थ मनाचा आविष्कार. कविता म्हणजे जबाबदारी. प्राध्यापक राजा मळगी यांचं मनोगत. संजय थोरात यांच्या अर्धी भाकरी या काव्यसंग्रहातील कविता म्हणजे अस्वस्थ मनाचा आविष्कार असून त्यांच्या कवितेला उज्ज्वल भविष्य लाभणार आहे. मराठी साहित्य सेवेसाठी त्यांनी आणखी उत्तम कविता लिहावी असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक आणि समाजकालीन महत्त्वाचे कवी प्राध्यापक डॉक्टर रामा मळगी यांनी केले. नूल येथील इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूलचे ग्रंथपाल आणि कवी संजय थोरात यांच्या अर्धी भाकरी या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक किसनराव कुराडे होते. संस्थाध्यक्ष कलाप्पना नडगदल्ली, सचिव नागाप्पा मळगी, सरपंच प्रियंका यादव, परशुराम सरनाईक, उपसरपंच भीमाप्पा तराळ यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या मनोगतात प्राध्यापक मळगी म्हणाले, समकालीन कवितेत संघर्ष प्रचंड प्रमाणात व्यक्त केला जात असून प्रत्येक माणूस संघर्षातून जात आहे. चांगला कवी हा गवंडीप्रमाणे प्रत्येक वीट जशी नीट लावतो तसेच प्रत्येक शब्द जबाबदारीने रचतो. शब्दप्रयोगाबाबत विलक्षण जागृत असणाऱ्या कवीची कविता उत्तम होते. कविता ही एक प्रकारची जबाबदारी आहे आणि संजय थोरात यांची कविता समकालाला कवेत घेणारी आहे. तासिका तत्वावरील व अर्धवेळ काम करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांची वेदना त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडली असून त्यांची कविता म्हणजे जणू वेदनेचे गीत आहे. अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक किसनराव कुराडे यांनी संजय थोरात यांच्या कवितेच्या वाटचालीचा गौरव केला. कार्यक्रमात काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाल्यानंतर कवी संजय थोरात, अतुल कोलते, प्राध्यापक एन.डी. कुराडे, रमेश चौगुले, युवराज गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच प्रियंका यादव, जयसिंग चव्हाण, नागेश चौगुले, विलास कुलकर्णी, विनोद नाईकवाडी, सचिन शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. मधुरा थोरात यांनी स्वागत केले. प्राचार्य संजय जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्राध्यापक बसवराज मगदूम यांनी सूत्रसंचालन केले तर श्री शैलाप्पा साखरे यांनी आभार मानले. कार्यक्रमात जितेंद्र शिंदे, पापा चौगुले, सुभाष निकम, कवी विलास माळी, रावसाहेब मुरगी, कुमार देसाई, आनागोंडा पाटील, इक्बाल काजी, शंकरराव नंदनवाडे, तानाजी सुतार, सचिन वाडकर, राजेंद्र गायकवाड, अरुण हिरेमठ, अरुण येसरे, धोंडीबा शिंदे, रामगोंडा पाटील, प्रकाश तेलवेकर, के.एस. जाधव, पांडुरंग थोरात, डॉक्टर स्वप्नील चव्हाण, हनुमंतराव कुलकर्णी, विजय चव्हाण, रणजित यादव, सुप्रिया थोरात, माजी सरपंच स्वाती शिंदे, सोनाली मळगी, रुक्मिणी थोरात, आदित्य थोरात, स्वप्नील थोरात, पल्लवी थोरात यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दिमागदार प्रकाशन सोहळ्याने अर्धी भाकरी या काव्यसंग्रहाला साहित्य विश्वात एक उल्लेखनीय सुरुवात मिळाली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.